राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे अजूनही लाखो क्विंटल सोयाबीन तसंच शिल्लक आहे आणि त्यामुळे अर्थातच सोयाबीन शेतकरी उत्पादकांची ही चिंता वाढलेली आहे। नाफेड मार्फत होणाऱ्या सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि 6 फेब्रुवारी नंतर म्हणजे आज नंतर खरेदी सुरू राहणार असं पणन मंत्री म्हटले। मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। राज्याच्या पणन मंत्र्यांनी तसं आश्वासन दिलंय। सोयाबीन खरेदी 6 फेब्रुवारी नंतर सुद्धा सुरू राहील असं त्यांनी जाहीर केलेलं होतं। शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून पुढे सोयाबीन खरेदी सुरू राहील याकडे लक्ष लागलेलं आहे आता। तेव्हा यंदा सोयाबीनला खुल्या बाजारात आणि बाजार समितीत अत्यल्प असा भाव मिळालेला आहे आणि 3500 ते 4000 रुपयांदरम्यान सोयाबीनला हा भाव मिळतोय। तर हमी भाव हा 4851 रुपये। यंदा सुरुवातीपासून खरं तर सोयाबीन खरेदीमध्ये एक सावळा गोंधळ पाहायला मिळतोय। कधी बारदाना उपलब्ध नाहीयेत, कधी साठवणुकीसाठी गोदाम नाहीयेत आणि अशा कारणांमुळे वारंवार सोयाबीनची खरेदी बंद पडत होती। तेव्हा खरेदी केंद्र देखील कमी पडतात। शेतकऱ्यांना या सगळ्याचा नाहक फटका बसतोय आणि या संदर्भात बोलण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत सध्या आपल्याबरोबर थेट यवतमाळमधून जोडले जातात। श्रीकांत, सोयाबीन उत्पादक कुठेतरी नाडला गेलेला आहे सरकारच्या अशा धोरणांमुळे। काय नेमकं सध्या चिंतेचं हे वातावरण आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये? आज 6 फेब्रुवारीला सोयाबीन खरेदीची मुदत ही संपत आहे, परंतु मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितल्यानुसार ही खरेदी यापुढे देखील सुरू राहील असं सांगितलं। परंतु त्याचे अद्यापही आदेश हे प्रशासनाला मिळाले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे, प्रशासनामध्येही संभ्रम आहे की खरेदी सुरू ठेवायची की आज मुदतीमध्ये खरेदी बंद करायची। दुसरीकडे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला यंदा हा 3800 ते 4000 दरम्यानच भाव मिळत आहे, तर हमी भाव हा 4851 रुपये आहे। खुल्या बाजारामध्ये जर शेतकऱ्यांची परवड होत असेल, अत्यल्प भाव मिळत असेल तर किमान हमी भाव तरी मिळावा म्हणून शेतकरी हे नाफेडच्या केंद्राकडे आलेले आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केलेली आहे। त्यामुळे नाफेड मार्फत जर ही खरेदी झाली तर शेतकऱ्यांना किमान हमी भाव तरी मिळू शकतो, नाहीतर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च देखील यातून निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। यंदाच्या वर्षी सोयाबीनची उत्पादकता ही देखील कमी आहे, लागवड खर्च हा मोठा आहे आणि त्याला मिळणारा भाव हा देखील अत्यल्प आहे। त्यामुळे किमान हमी भाव मिळावा म्हणून नाफेडने ही सोयाबीन खरेदी करणे हे गरजेचं आहे आणि यापुढे देखील जोपर्यंत शेतकऱ्यांकडील सोयाबीन हा संपूर्णतः खरेदी होत नाही तोपर्यंत ही खरेदी सुरू राहावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। त्यामुळे राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी जाहीर केल्याप्रमाणे ही खरेदी पुढे सुरू राहणे हे अतिशय गरजेचं आहे। श्रीकांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।